जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास दुसरा प्रत्यय निरूपण नाम श्रीराम समर्थ। ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निष्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर। बघा, श्रीराम समर्थ दशक 12वा विवेक वैराग्य नाम। विवेक वैराग्य पहिला विवेक वैराग्य दशक मधला समास पहिला आपल्याला समर्थांनी विमळ लक्षण सांगितला। यामध्ये काय सांगितलं व समर्थांनी अखंड काय घ्यायचंय, दीर्घ सूचना आधीच समजून घ्यायची आणि तसं काय करायचंय, आचरण करायचंय। सर्व सावधान म्हणजे आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, हे समर्थांनी सांगितलं। येथे आळस करू नका विवेकी हो। विवेक शिकवलाय ना, विवेक वैराग्य नाम। हे विवेक आणि वैराग्य। पुत्र कोणता पाहिजे हो? प्रत्येक मनुष्याकडे, स्त्री पुरुषांकडे पुत्र कोणता पाहिजे? प्रत्येक मनुष्य बघा म्हणतात, पूर्वीचे लोक तर मुलांसाठी खूप काय करायचे हो, खूप अट्टहास करायचे। परंतु समर्थांनी काय सांगितलं, अरे पुत्र पाहिजे बरोबर आहे, पण कोणता पुत्र पाहिजे? विवेक आणि वैराग्य ही दोन पुत्र पाहिजेत, त्यावेळेसच परमार्थ घडू शकतो। विवेक म्हणजे काय हो? विषय वेगळे करणे, आणि हे विवेकातलं वैराग्य फार महत्वाचं आहे। आता हे कांडपिस वैराग्य, मशान वैराग्य, अशी बरीचशी वैराग्य आहेत, परंतु त्या वैराग्याचा काय उपयोग आहे का? परमार्थासाठी कोणतं वैराग्य पाहिजे? विवेक वैराग्य पाहिजे। म्हणून समर्थांनी दशक 12वाच दिलाय, विवेक वैराग्य नाम आणि समास दुसरा प्रत्यय निरूपण नाम। आता समर्थांनी काय सांगितलंय आपल्याला, आधी प्रपंच करतोयच आपण, सगळा अट्टहास कशासाठी आहे? ऐका संसाराशी आले हो। आपण संसारात आलोय म्हटल्यानंतर प्रत्येकाचा अट्टहास कशासाठी आहे हो? अखंड कशासाठी अट्टहास करतोय? माझा संसार उत्तमाचा व्हावा, मला सुख मिळावं, म्हणून आपण मंदिरात जातोय, परमार्थ करतोय। एक तरी अशी व्यक्ती सांगा ना, म्हणजे माझ्या सहित प्रत्येक जणांनी सांगा ना, की आपण मला परमार्थच का पाहिजे, मला देव भेटावा म्हणून कित्येक जण करतायत परमार्थ। असं संत मंडळीच करू शकतात, लक्षात घ्या। म्हणून समर्थांनी ओवी दिली, ऐका संसाराशी आले हो, स्त्री पुरुष निष्पृह हो, सुचित पाहो अर्थांतरा। म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनीही ऐका। कारण का हो, जन्माला आलोय आपण, प्रत्येक जण जन्माला आलाय, स्त्री पुरुष आहे म्हणूनच ही सृष्टीची उत्पत्ती चालते ना पुढं, संसार करतोय म्हणूनच पुढं काय होते, सर्व चालतंय ना। म्हणजे सृष्टी चालते, सृष्टी चालण्यासाठी संसार करणं गरजेचं आहे। या 200 समासामध्ये समर्थ रामदास स्वामी स्वतः संन्यासीच होते ना, लग्न मंडपातून पळून गेले, परंतु संसारातील छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जे आपल्याला कळत नाही, ते सुद्धा समर्थांनी या ग्रंथामध्ये सुचितपणे मांडलंय। म्हटल्यानंतर त्यांनी तो डोळ्याने पाहिलं असेल ना, तो संसार बघितला असेल, अनुभवला असेल केव्हा तरी। म्हणजे म्हणण्याचा सांगण्याचा अर्थ काय, डोळ्यांनी पाहून त्यांनी समजून उमजून घेतलं आणि व्यवस्थितपणे सुचितपणे काय केलं, मांडणी केली हो। एवढी मांडणी व्यवस्थित केली की संसारात असून राहून आपल्याला संसारात काय चाललंय हे कळत नाही। लक्षात घ्या, एवढा सूक्ष्म अभ्यास या एका संन्यासी म्हणजे लग्न म्हणजे संसारात न राहणाऱ्या व्यक्तीनं यामध्ये मांडलाय। आणि ते जर स्वतः संसार करत असते तर हा पसारा, म्हणजे ते जर स्वतः संसारात रमले असते तर हा परमार्थ आपल्याला भेटला नसता, हा ग्रंथ आपल्याला भेटला नसता। एवढा 20 दशक 200 समास त्यांनी काय हो, प्रपंचापासून संसारापासून अलिप्त राहूनच हे कार्य ते करू शकले, लक्षात ठेवा। म्हणून समर्थांनी हे कशासाठी लिहिले, आपल्यासाठी। लक्षात ठेवा, संसारात आलेले लोक हो, म्हणजे
तिरस्कार करत नाहीत समर्थ संसार करणाऱ्या लोकांचं, तिरस्कार करत नाहीत, उलट त्यांच्यावरती खूप प्रेम आहे. समर्थांचं खूप प्रेम आहे म्हणून आपल्यासाठी हा ग्रंथ लिहिलाय. सूक्ष्मातून सूक्ष्म गोष्टी आपल्यासाठी लिहून ठेवल्यात. तेवढा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केलाय, तेवढे संसार त्यांनी डोळ्याने पाहिलेले आहेत. एवढं दुःख आहे त्या संसारात, परंतु तोच संसार प्रपंच आणि परमार्थ बरोबर घेऊन, म्हणजे देहप्रपंच उत्तमाचा केला, परमार्थ उत्तमाचा केला, तर तो संसार किती उत्तमाचा होतो हे सुद्धा समर्थांनी या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय. अखंड हा ग्रंथ आपल्यासाठी समर्थांनी लिहून ठेवलाय. लक्षात ठेवा की आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतः संसार सोडला. लग्नाच्या मंडपातून पळून जाण्याचं कारण काय हो? का तर मी जर संसारात अडकलो तर माझ्या बाकीच्यांचं संसार व्हायचे राहतील, म्हणून समर्थांनी स्वतः संसार सोडून दिला आणि आपल्यासाठी अखंड वनामध्ये, आपण बघितलं, तपश्चर्या केली, वनामध्ये वास्तव्य केलं. अखंड समर्थ काय सगळा देश फिरत राहिले आणि हा ग्रंथ आपल्यासाठी, एवढा सुंदर ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवला. मग विचारसरणी किती उत्तमाची आहे, किती आपल्यावरती प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. या संसार करणाऱ्या लोकांवर समर्थांचं खूप प्रेम आहे, लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी संसारातील व्यक्तीनं उत्तमाचं वागावं, संसारातील व्यक्तीने चुकू नये, प्रपंच परमार्थ करावा. संसार प्रपंच परमार्थ या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान प्रत्येक व्यक्तीनं करावं, यासाठी हा ग्रंथ समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलाय. आणि प्रत्येक ओवीमध्ये समर्थ सांगतात. नाहीतर आपण काय म्हणणार की पुरुषांना सांगितलंय वाटतं फक्त की संसार करण्याचं, तसं नाहीये. म्हणून समर्थांनी स्त्री पुरुष निष्पृह हो, म्हणजे जन्म येऊन संसाराला आलेल्या प्रत्येक संसारी स्त्री पुरुषाला, निष्पृह म्हणजे काय हो? विरक्त. जे संसारापासून विरक्त होण्याच्या दिशेने आहेत त्यांच्यासाठी मी काय म्हणतोय हे तुम्ही सावधपणे ऐका. अर्थ घ्या, उत्तमाचा अर्थ घ्या. समर्थांनी कधीही संसार सोडायला सांगितलेला नाही, लक्षात ठेवा. अरे आपण सुखात राहिलो, आपण चांगल्या घरामध्ये राहिलो, चांगल्या गाडीमध्ये फिरलो, तर आनंद कुणाला होणार आहे हो? आनंद कुणाला होणार आहे? आनंद आपल्या समर्थांना होणार आहे, सद्गुरु परंपरेला होणार आहे. म्हणून सद्गुरु म्हणतात उत्तमाचा संसार कर, त्यासाठी आधी उद्योग कर. आधी सांगितलं ना समर्थांनी, उद्योग कर, कामधंदा कर, जेणेकरून काय कर, सतत कार्यरत राहा, संसारामध्ये कार्यरत राहा. प्रपंच उत्तमाचं, शरीर उत्तमाचं, त्याला कोणतंही व्यसन लागू देऊ नको, कोणताही विकार जडू देऊ नको. मग तुझा संसार प्रपंच उत्तमाचा झाला की तू परमार्थही उत्तमाचा कर ना. देवालाही वेळ देता आला पाहिजे. देवाला वेळ द्यायचा म्हणजे काय, त्याची कामं करत बसायचेत का हो? काय नाही, त्याचं नामस्मरण, त्याची आठवण आपल्याला होता आली पाहिजे. संसारात आपण अखंड रडतो, संसारात जरा काही दुःख आलं की आपण सगळं देवावरचा विश्वास तोडून टाकतो. आपल्याला वाटतं की कधीच दुःख माझ्याकडे येऊ नये, कधीच त्या दुःखाने मला स्पर्श करू नये, माझ्याकडं अखंड सुखच असावं. अहो संसारात आलोय म्हटल्यानंतर दुःख हे असणारच. दुःख जवा एवढे, म्हणजे सुख जवा एवढे वाटतं आपल्याला आणि दुःख पर्वता एवढं वाटतं. सुख जर मोठं असलं तरी आपण आठवण करतो का? म्हणून समर्थ म्हणतात की अरे संसारात राहा, उत्तमाचं खा, परंतु हे करत असताना काय कर, उत्तमाचं सांभाळ ना. सगळं उत्तमाचं सांभाळ, उत्तमाचं कर. आणि काय कर म्हणजे तू उत्तमाचं सांभाळ हे सगळं, आणि हे करत असतानाच काय कर. समर्थ म्हणतात हे सगळं करत असताना, म्हणजे संसारात जरी सुख असलं, उत्तमाचं असलं, तू भलेही हेलिकॉप्टरमध्ये जरी फिरत असला, स्वतःच्या हेलिकॉप्टरमध्ये फिरत असला, तर आनंद सद्गुरूंनाच आहे. परंतु फिरत असताना सुद्धा आठवण माझी ठेव रे, हे समर्थांना सांगायचंय. आठवण राहू दे, आठवण राहू दे. म्हणजे परमेश्वराची हे देणारा कोण आहे,
कारण का हो, जन्म ही 2 दिवसाची वस्ती, कुठेतरी करावी. कुठेतरी करण्यापेक्षा संसार, प्रपंच आणि परमार्थ या त्रिवेणी संगमावर केली तर काय हरकत आहे, हे समर्थांना आपल्याला शिकवायचंय. म्हणून ऐका, संसारासी आले हो, स्त्री पुरुष निष्पृह हो, सुचित पाहो अर्थांतर. मी काय सांगतोय ते सावधपणे अर्थांतर पहा, कारण समर्थांच्या अर्थाचे मनन करून पहा, कारण समर्थांच्या सांगण्यामध्ये 2-3 अर्थ दडलेले असतात. समर्थ असंही सांगतात, समर्थ तसंही सांगतात. लक्षात घ्या, ज्याला जसा अर्थ समजतो, म्हणजे समर्थ काय म्हणतात, सार ते घ्यावे असा अर्थ जाणून त्यागायचा. म्हणून समर्थ सांगतायत की सावधपणे अर्थ पहा. काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती. बघा, काय म्हणते वासना, अंतकरणात अनेक प्रकारच्या वासना. कशाची वासना, कधी काय होईल कुणाला, प्रसंग आठवतोय आपण. बघा, वेळ कोणती असो, दुपार असो, सकाळ असो, संध्याकाळ असतो, त्या वासनेला काय वेळ सांगून येते का होती वासना. म्हणून त्या वासनेवर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंचा हातच धरून राहता आलं पाहिजे. कारण का हो, ती वासना आहे शेवटी. कशाची माणसाला वासना होईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता यापैकी कोणही आपल्याकडं वासनेच्या रूपात येऊ शकतं. म्हणून समर्थ म्हणते, सावध हरणी सावध ग. का? कारण प्रत्येकाने सावध राहता आलं पाहिजे हो. विषय विकार फसवायलाच आलेत, कसे फसवून जातात तेही कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की संसारात अखंडपणे सावध. मागच्या समासात सांगितलं ना, अखंडपणे संसारामध्ये, प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये सावध राहायचंय. आपलं साधायचंय हो, परमार्थ साधायचा आहे. संसार प्रपंच करताना परमार्थ साधायचा, कारण त्या परमेश्वराची जर आपल्या अंतकरणामध्ये जाणीव असेल तर ती वासना काय म्हणत नाही. वासना असावी, सद्वासना असावी. स्वच्छता अभियान झालं ना, वासना सद्वासना असावी. वासना व्हावी कशाची नाही, आज सगळं झाडूनच काढतो, सगळ्यापेक्षा जास्त आज काय करतो, घाण मी स्वच्छ करतो. होऊ दे ना, अशी सद्वासना निर्माण होऊ दे ना. नाही, आज सगळ्यात जास्त काम मीच करतो, राहू दे, अशी सद्वासना निर्माण झाली म्हणजे आपल्याकडचं जे ऋण आहेत, समर्थांनी सांगितलं ना, अखंड सगळी ऋण फेडायचीत, ह्या जन्मीच फेडायचीत. आणि समर्थांनी आपल्याला जाणीव करून दिल्यानंतर तर आपल्याला ही फेडावीच लागणार आहेत. म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे हो, कार्यरत राहता आलं पाहिजे. आपणच घाण करतोय, आपणच स्वच्छता करायची. लक्षात ठेवा. म्हणजे काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती. अहो, कल्पनेच्या लहरी काय येतात, वासनेचे, कल्पनेचे अनंत रंग चित्तावर उठत असतात. कधी काय कल्पना करायला सांगता येते का. एकानं काय कल्पना करावी, काय कल्पिते कल्पना. एकानं कल्पना काय केली, बसला होता अंडी घेऊन, कोंबडीने एक कोंबडी घेतली होती असं, आणि त्याच्याकडे एकाकडे एक कोंबडी होती आणि अंडी होती. आणि अंडी किती होती, वासना बघा कुठं नेते, म्हणजे कल्पना वासना बघा दोन्ही एकत्र येतात. आता ती अंडी होती, त्याला कल्पना काय सुचली, आता मी ही कोंबडी बसवणार. या कोंबडीपासून म्हणजे ही कोंबडी बसवणार म्हणजे काय हो, गावाकडे काय करतात, अंड्यावरती कोंबडी बसवतात, त्याला म्हणतात की कोंबडी बसवणे. मी आता काय करणार, ह्या अंड्यावरती कोंबडी बसवणार. 20 अंडे आहेत, 20 पिल्लं तयार होणार. कल्पना बघा, 20 पिल्ले तयार होणार. आणि मी काय करणार, 20 पिल्लं मोठी करणार, त्याच्या 20 कोंबड्या होणार. 20 कोंबड्या मी एकही विकणार नाही, परत कोंबड्या बसवणार, परत त्याचे किती होणार, 100 कोंबड्या होणार. 20पासून परत 100, प्रत्येकीची 20 परत 100, म्हणजे किती. आणि असे हजारो कोंबड्या होणार, लाखो कोंबड्या होणार. मग मी काय करणार, घर बांधणार, चांगलं घर बांधणार. आणि घर बांधून काय करणार, घर बांधणार, लग्न करणार, बायको आणणार. आणि कल्पना काय करतोय, सगळा संसार करणार. आणि एक दिवस बायको काय करते की ते अंड्याचा ट्रे पाडते
म्हणून मी तिला काय करणार, लात घालणार. लात घालणार तेवढ्यात काय होतो, तो जे त्याने जो अंड्याचा ट्रे आणलेला होता का नाही 20 अंड्याचा, तो पायाने ढकलून देतो. कल्पना काय केली, बायकोला लात मारीन. ती काय कशाला लात मारली, त्या 20 अंडी कोंबडी होती त्यातल्या 20 अंड्यावर लात मारली, त्याची कोंबडी उडून गेली. लक्षात घ्या, म्हणजे मनुष्य कल्पना काय करतो त्याचं त्यालाच कळत नाही. म्हणजे कल्पनेत देखील काय करतोय व दुष्कर्मच करतोय ना. म्हणून समर्थ म्हणतात कल्पना काय करावी, कल्पना काय करावी. बाबा परमेश्वर आपल्या अंतरंगात आहे, आपण त्याला भेटलोय, त्या कल्पनेनं सगळं भारावून जातो. म्हणजे ती कल्पना कशी, कल्पना परमेश्वराला भेटलेल्याची करावी सर्वांनी. म्हणजे माझ्याकडं मी काय चांगलं करत असेल याची कल्पना करावी. निदान हातून कर्म चांगलं होत नसेल तर कल्पनेत कर्म चांगले करावीत. म्हणून समर्थ म्हणतात काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती. अंतरीचे काय तरंग काय होतात, वासनेचे कल्पनेचे अनंत रंग काय होत असतात, चित्तावर उठत असतात. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, मनासारखे असावे सकळ काही. आपल्या मनातलं बोलले समर्थ. काय हो, प्रत्येकाची इच्छा काय असते हो, मला खायला प्यायला चांगलं असावं, चांगले अलंकार दागिने असावे, तेही सोन्याचे, चांगली वस्त्रे असावी, पैठणी साडी असावी. पुरुषांना वाटतं मला ही भारी भारीतले 20-20, 30-30 हजाराचे ड्रेस असावेत. म्हणजे खायला चांगलं, लिहायला चांगलं, प्यायला चांगलं, अलंकार चांगले, चांगली वस्त्र नेसायला मिळावी, ती सगळं काही मनासारखं नीटनेटकं असावं. या सर्व गोष्टी अगदी मनासारख्या व्हाव्या असे प्रत्येकाला मनापासून वाटत असतं. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वांना मला काय वाटत असतं, कशासाठी आपण परमार्थ करतो, एवढा अट्टहास कशासाठी करतो, की मला चांगलं लिहायला, म्हणजे चांगलं खायला, चांगलं जेवायला, चांगलं लिहायला, चांगलं नेसायला, मनासारखं असं सगळं मिळावं, बंगला गाडी सगळं मिळावं मला. म्हणजे जे काही ऐश्वर्य आहे, भौतिक सुख आहेत, ती सर्व मला मिळावीत, यासाठीच प्रत्येकाचा अट्टहास आहे ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, अरे असू दे रे बाबा. समर्थ काय आपल्याला म्हणत नाहीत की भौतिक सुखाचा उपभोग घेऊ नको. अरे ही भौतिक सुख तुझ्यासाठीच आहेत. उलट घे, कमव, उत्तमाचा उद्योगधंदा कर, पैसे कमव, राजासारखा राहा. परंतु राजासारखा राहत असताना फक्त मला विसरू नको, एवढंच सांगायचंय. समर्थांना काय सांगायचं, अरे राजासारखा राहा, ऐशारामात राहा, फक्त माझं विस्मरण होऊ देऊ नको, एवढीच समर्थांची अपेक्षा आहे आपल्याकडून, बाकी काही नाही. ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होतं, बरे करिता अकस्मात वाईट होते. ऐसे आहे मनोगत, असा मनातील हेतू असतो. प्रत्येकाला वाटतं माझं चांगलं असावं, मला चांगलं खायला मिळावं, चांगलं फिरायला मिळावं, चांगलं लिहायला मिळावं. स्त्रियांना काय वाटतं, सोनं भरपूर असावं, मला नाना प्रकारचे अलंकार असावे. अरे असावे, बरोबर आहे, पण समर्थ काय म्हणतात, असा मनातील हेतू असतो, पण तसे काहीच घडून येत नाही. बरे करायला जावे तर अकस्मात वाईटच होते. म्हणजे काय, मनोगतासारखं काहीच होत नाही, उलट सरळ करता वाकडेच होते, असा तुम्हाला अनुभव आहे. प्रत्येकाला अनुभव आहे. काय हो, आपण सगळं व्यवस्थित करतो, परंतु आपल्या हातून काहीतरी वाईटच घडतं आणि असं काय मिळत नाही. ज्या वेळेस अशा गोष्टी काही मिळत नाही संसारातल्या, त्यावेळेस अंतरी काय येतो, अखंड दुःख येतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, दुःख करत बसायचं नाही. मिळालं घेतलं, नाही मिळालं सोडून द्यायचं. लक्षात ठेवा, जे आपल्यासाठी नाहीये म्हणायचं. मग पण परंतु आपण काय होतो, बहुत दुःखी होती. आपलं दुःख एवढं असतं की आपण काय करू शकत नाही, सांगू शकत नाही, एवढं दुःख करत असतो. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या से की प्रारब्धावरी घाली ती. एक सुखी एक दुःखी, काय सांगितलंय, एक सुखी एक दुःखी. असा म्हणजे असे का होते, ह्यात आपला दोष आहे की काय, ह्याचा विचार केला पाहिजे. कोणी सुखी कोणी दुःखी असा प्रकार जगात प्रत्यक्ष चालतो, असे व्यवहारात आपण नित्य पाहतो. त्याचे वास्तविक कारण न कळल्यामुळे अनेक जण
दुःखे भोग भोगून त्याचा दोष शेवटी आपल्या प्रारब्धाला देतात. म्हणजे कुणाला कारणच कळत नाही, दुःख भोग भोगून त्याचा दोष शेवटी आपल्या प्रारब्धाला देतात. बघा, एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घालते. म्हणजे लोक काय करतात, कारण शोधत नाहीत प्रारब्धावर, हे कोणतंच कारण शोधत नाहीत की आपण सुखी का आहे, आपण दुःखी का आहोत. प्रत्यक्ष कारण कोण शोधत नाही. जो तो म्हणतो माझ्या प्रारब्धाने मला मिळालं, असं नाहीये. समर्थ म्हटले कारण शोधता आलं पाहिजे की का बाबा माझ्याकडे हे दुःख का आलं, माझ्या कुटुंबाकडे हे भोग का आलेत, मी एवढा संसारामध्ये दुःखी का, याचं कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे. प्रारब्धावर घातलेलं समर्थांना आवडत नाही. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे प्रारब्धावर ढकलून द्यायचं नाही. समर्थ म्हटले प्रयत्न करत राहायचे. प्रयत्न प्रबोध प्रचिती. समर्थांना प्रयत्न आवडतात, उद्योगधंद्यात प्रयत्न करत राहायचे. तुम्हाला काय यश, एका ह्याच्यात यश येत नाही, यश अपयश हे ठरलेलं असतं. परंतु समर्थ म्हणले शोधून काढता आलं पाहिजे. प्रयत्न करता करता वाळूचे कण रगडता तेलही गळे. म्हणजे प्रयत्न जर करत राहिलो तर यश निश्चित येणार. आणि समर्थ म्हणले सुख ठरलेलं आहे, दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख. परंतु समर्थ काय म्हटले, सुख दुःख याचं मूळ शोधता आलं पाहिजे, प्रारब्धावरून ढकलून द्यायचं नाही. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या. अचूक यत्न करवेना म्हणजे अचूक प्रयत्न आपल्याकडून केले जात नाहीत. म्हणजे यत्न करण्यात कुठेतरी चुका होतात. म्हणजे प्रयत्न समर्थ काय म्हणतात, समर्थ काय सांगतात, म्हणून समर्थ काय सांगतात की बाबा सुख दुःख येते हे प्रारब्धावर घालू नका. कारण का, तुमच्याकडून काय घडेना, अचूक प्रयत्न घडेनात. यत्न करण्या म्हणजे प्रयत्न करण्यात कुठेतरी चुका होतात, म्हणून केलेले काम यशस्वी होत नाही. आणि आपल्या चुका दोष टाळण्यासाठी म्हणा किंवा स्वतःचे दोष उमगत नाहीत म्हणून म्हणा, हे लोक काय करतात, प्रारब्धाला नावे ठेवतात. म्हणून समर्थ म्हणतात बिनचूक प्रयत्न करता येत नाही, म्हणून केलेले काम यशस्वी होत नाही. काही केले तरी आपला दोष आपल्या ध्यानी येत नाही, म्हणून हे सर्व घडत असते. म्हणून समर्थ काय म्हणतात, अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केला. आपला अवगुण आपल्याला जाणवला पाहिजे, कुठं चुकतोय, आपण प्रयत्न करण्यात चुकतोय ना. जर काहीच प्रयत्न केले नाही, नुसतं उतानं पडलो त्या कॉटवरती, काय आपोआप मिळणार आहे का. समर्थ म्हटले कधीही मिळत नाही. लक्षात ठेवा, प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. आपण कुठं चुकतोय, आपला अवगुण काय आहे हे काही केल्या कळत नाही, म्हणून आपल्याकडे दुःख येते. जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाने होती लोक. जो आपला आपण नेणे म्हणजे समर्थ म्हणतात की ज्याला स्वतःचा दोष कळत नाही त्याला दुसऱ्याचं काय समजणार, दुसऱ्याचा दोष काय समजणार आहे हो. न्याय सुटल्यामुळे लोक अगदी काय होतात, दीन होतात. ज्याला स्वतःचेच दोष कळत नाहीत तो दुसऱ्यांचे काय जाणणार. न्याय सोडील त्याच्या कपाळी दैन्य हे ठेवलेलेच. नियम सोडून वागणाऱ्यास दैन्य प्राप्त झाले तर त्यात नवल काय. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं, आपण कुठं चुकतोय, आपण काय अवगुण करतोय हे प्रत्येकाला माहीत असते. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही चुकीचं काहीतरी कर्म करताय म्हणून तुम्हाला काय येत नाही, यश येत नाही, हे लक्षात ठेवा. आपला अवगुण जाणायला शिकलं पाहिजे. समर्थांना काय म्हणायचंय, आपला अवगुण आपण शोधता आला पाहिजे हो. अवगुणच नाही शोधला तर आपल्यातला दोषच नाही बघितला तर यश कसं प्राप्त होईल, होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाने होती लोक. लोकांचे मनोगत कळेना लोकांसारखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कळह उठती. लोकांचे मनोगत कळेना म्हणजे काय सांगतायत समर्थ,
लोकांच्या मनातील हेतू समजत नाही, लोकांसारखे वागता येत नाही आणि ह्याच्या मूर्खपणामुळे लोकात अनेक भांडणे, अनेक मते व अनेक पक्ष होतात. लक्षात घ्या, लोकांच्या मनातील हेतू काय होत नाही हो, समजत नाही. लोकांच्या मनातील हेतू काय होत नाही, समजत नाही, लोकांसारखं वागता येत नाही आणि ह्याच्या मूर्खपणामुळे लोकात अनेक भांडणे, अनेक मते व अनेक पक्ष होतात. मगन ते कळो वाढती, परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहता अंती श्रमची होय. म्हणून काय म्हटले समर्थांनी, मग हे कळो वाढते. नंतर ह्याच्यामुळं काय होतात, म्हणजे लोकांचं मनोगत कळत नाही, लोकांसारखं वागत नाही, मूर्ख लोकांसारखं वागतात. त्यामुळं काय होतात व भांडणे होतात, म्हणजे गप्प बी बसत नाही, सगळ्या गावाबरोबर भांडणं. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, उभयपक्षी कलह वाढत जातात, लोकांच्या मनातील हेतू समजत नाही, लोकांसारखे वागता येत नाही, ह्याच्या मूर्खपणामुळे लोकात अनेक भांडणे, अनेक मते व अनेक पक्ष होतात. उभयपक्षी कलह वाढत जातात, दोन्ही पक्ष दुःख पावतात, दोघांचे प्रयत्न शिथिल होतात व शेवटी दोन्ही कष्टी होतात. मग ते तंटे वाढत जाऊन उभयपक्षी दुःख पावतात, प्रयत्न थकला की शेवटी कष्ट सोसावे लागते. म्हणून समर्थांना काय म्हणायचं, एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. कुठंतरी काय करतात व लोक काय करतात, बाहेर आज भांडणं कशामुळे आहेत आपल्याला माहिती आहे. काय नाहीये, एकी नाही लोकांमध्ये, काय नाहीये, एकी नाहीये. ह्याच्यात म्हणजे हे समर्थांनी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. काय हो बघा, समर्थांना काय सांगायचंय, हा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचं, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जायचं. लोक म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय, उभयपक्षी कलह यामुळे काय होतात, भांडणे तंटणे वाढत जातात आणि विश्वास संपादन करू शकत नाहीत हो. आणि सर्व प्रयत्न राहता अंती श्रमची होय. कितीही प्रयत्न केले तरी कष्ट संपत नाही. कशामुळं, आपल्या स्वभावामुळं, आपल्या अवगुणांमुळं. हे आपल्यालाच कळत नाही. हे समर्थांना सांगायचंय की काय हो, हे 400 वर्षापूर्वी समर्थांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. काय, कलह वाढत जातात, दोन्ही सगळे दुःखी पावतात, म्हणजे दोन्ही पक्ष काय होतात, दुःखी होतात आणि दोन्ही सोडून जातात मग त्या व्यक्तीला. लक्षात ठेवा. म्हणजे मग ते तंटे वाढत जाऊन उभयपक्षी दुःख पावतात, प्रयत्न थकला की शेवटी कष्ट सोसावे लागतात. लक्षात ठेवा. ऐसी नवे वर्तणूक, परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक ज्याचे त्या परी. ऐशी नवे वर्तणूक, अशी वर्तणूक ठेवायची नाही, स्वतःची अशी वागणूक ठेवायची म्हणजे अशी वागण्याची पद्धत वरती जशी सांगितली समर्थांनी, अशी वागण्याची पद्धत नसावी. अनेक लोकांची चांगली पारख करावी आणि ज्याचा त्याच्या परी नीट समजून घेऊन वागता आले पाहिजे. म्हणजे लोकात वागण्याची ही पद्धत नव्हे, अनेक प्रकारचे लोक व त्यांचे मनोभाव आणि स्वभाव विशेष कळले पाहिजेत, ज्याचे त्यापरी वागता आले पाहिजे. म्हणजे माणसाने काय करावं, नीट समजून, ज्याच्या त्याच्या परी नीट समजून वागता आलं पाहिजे. माणसात वागताना सुद्धा उत्तमाचं वागता आलं पाहिजे. कारण का हो, समर्थ म्हणतात त्या गोष्टीमुळं काय होतं, आपल्याकडे दुःख येतं. आपलं आचरणच तसं ठेवायचं नाही की पुढच्याकडं काय पाहिजे, ऐसी नव्हे वर्तणूक, परीक्षावे नाना लोक. परीक्षा करूनच काय करायचं, वर्तन करायचंय. समजले पाहिजे नेमक ज्याचे त्या परी, म्हणजे समजलं पाहिजे, नीट समजून घेऊन वागता आलं पाहिजे. अनेक प्रकारचे लोक व त्यांचे मनोभाव आणि स्वभाव विशेष कळले पाहिजेत, ज्याचे त्यापरी वागता आले पाहिजे. शब्द परीक्षा अंतरपरीक्षा, काही एक कळे दक्षा, मनोगत नतद्रक्षा काय कळे. शब्द परीक्षा अंतरपरीक्षा, काय सांगितले हो, दक्ष असेल त्याला शब्द परीक्षा, अंतरपरीक्षा इत्यादी द्वारांनी काहीतरी कळेल, पण करंट्याला दुसऱ्याच्या मनातील हेतू काय समजणार. अनेकांचे मनोगत कळून तदनुसार ज्याचे त्यापरी वागता आले पाहिजे, हे ज्याला साधते त्याचे यत्न यशस्वी होऊन तो सुखी होतो. हे साधत नाही तो अर्थातच काय होतो, दुःखी होतो.
दुसऱ्यास शब्द ठेवणे आपला कैपक्ष घेणे, पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी. दुसऱ्यास शब्द ठेवणे म्हणजे समर्थ काय म्हणतात, दक्ष असेल त्याला शब्द परीक्षा, अंतर परीक्षा इत्यादी द्वारांनी काहीतरी कळेल, पर करण त्याला दुसऱ्याच्या मनातील हेतू काय समजणार. अनेकांचे मनोगत कळून तदनुसार ज्याचे त्यापरी वागता आले पाहिजे. हे ज्याला साधते त्याचे यत्ने यशस्वी होऊन तो सुखी होतो. हे साधत नाही तो अर्थातच काय होतो, दुःखी होतो. जगातला प्रकार पाहू गेलं असता दुसऱ्यावर म्हणजे दुसऱ्या पक्षावर दोष ठेवून आपला किंवा आपल्याचा कैवार घ्यावा असाच बहुतेक असतो. बघा, दुसऱ्याचा शब्द ठेवणे आपला कैपक्ष घेणे, पाहा जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी. कारण का हो, अहो दोन मुलांमध्ये भांडणं जरी झाली तरी कुठलीही आई बघत नाही की माझ्या मुलाची काय चूक आहे. सरळ काय करतात हो, दुसऱ्याच्याच मुलांना दोष देतात. बाबा माझ्या मुलाचं काय चुकलंय का, दोघींनीही पाहावं ना. समर्थ काय म्हणतात, दुसऱ्याचा शब्द ठेवणे, उदाहरणासाठी सांगितले समर्थांनी, दुसऱ्याचा शब्द ठेवणे आपला कैपक्ष घेणे, पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेक अशी. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हेच पाहायला मिळतं. दोन मुलांमध्ये भांडणं अहो ती मुलं आहेत म्हटल्या भांडणं करणारच, मुलं आहेत म्हटल्यानंतर एकत्र खेळणारच. आणि चुका कोण, दोघांच्याही चुका बघायच्या ना. दोघांच्याही आईने आपापल्या मुलाला चुकी विचारता आले पाहिजे, पण मुलं राहतात बाजूला हेच ह्यांचीच पकडापकडी होते. बघा, लोकी बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसणे, न सोसिता भंडवाने सहजची होय. लोकी बरे म्हणाया कारणे, आणि लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी समर्थ काय सांगतात, पण सर्वांकडून भले म्हणून घेणाऱ्याला सोसावे लागते. लक्षात घ्या, सोसले नाही तर कलह उद्वेग भंडवाने उत्पन्न होतात. म्हणजे काय, सर्वांकडून म्हणजे समाजाकडून नावजून घ्यायचं एवढं सोपं नाही, त्याच्यासाठी काहीतरी सोसावं लागतं. समर्थ म्हणतात मग अपमान, एखादा अपमान करेल, एखादं काय करेल, परंतु तो सहन जो करतो त्याला लोक भलं म्हणतात. लक्षात घ्या, लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे म्हणून भल्या माणसाला झीज सोसावी लागते. न सोसल्यास फजित वाडा सहजच होतो, म्हणजे फजिती होते. नाही सोसलं तर काय करतात लोक, काय करतात मग दुर्लक्ष करतात. म्हणून समर्थ काय म्हणले की भल्या म्हणजे लोकांमध्ये भलं म्हणून घ्यायचं असेल तर काहीतरी सोसावं लागतं, आणि नाही सोसलं तरी फजिती होते. लक्षात घ्या, म्हणजे वागायचं कसं हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. लोकी भले बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसणे, न सोसिता भंडवाने सहजची होय. आपणास जे मानेना ते कदापि राहावेना, उरी तोडून जावेना कोणी एके. आता बघा, जेथे आपले पटत नाही ते माणसाला राहवत नाही, म्हणजे जिथं पटत नाही तिथं राहू वाटत नाही, पण भीड तोडून जाऊ वाटत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे काय हो, इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होऊन बसते. प्रत्येकाच्या मनाची अवस्था तशी असते की काय हो, सोडून जाऊ शकत नाही. तसंच काय करावं लागतं, सहन करत बसावं लागतं. आपणास जे मानेना तेथे कदापि राहावेना, उरी तोडून जावेना कोणी एके. आणि जाऊ पण वाटत नाही, सोडूनही जाऊ शकत नाही, राहूही वाटत नाही. बोलतो खरे चालतो खरे, त्यासी मानती लहान थोरे, न्याय अन्याय परस्परे सहजची कळे. बोलतो खरे चालतो खरे काय सांगितलंय हो. तथापि ज्यांचे बोलणे चालणे खरेपणाचे असते त्यास पक्षभेदाचा त्रास होत नाही, की त्याला लहान थोर सारखाच मान देत असतात. आणि न्यायाचा किंवा अन्यायाचा पक्ष कोणता हे पदभारे पण सहजच लोकांना काय होतो, कळून येते. म्हणजे न्यायाचा किंवा अन्यायाचा पक्ष कोणता हे परभारे पण सहजच लोकांना काय होतो, कळून येतं. त्याला लहान थोर सारखाच काय देत असतात हो, मान देत असतात. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय की बोलतो खरे चालतो खरे, ज्याचे बोलणं चालणं खरेपणाचे असते त्याला लहान थोर सारखाच मान देत असतात.
आणि न्यायाचा किंवा अन्यायाचा पक्ष कोणता हे पण सहजच लोकांना काय होतं कळून येतं. लोकास कळेना तवरी विवेके क्षमा जो न करी तेने करिता बरोबरी होत जाते. काय सांगितलंय? लोकास कळेना तवरी. तथापि ज्याचं बोलणं म्हणजे लोकांना ह्याचे महत्त्व खरेपणा कळत नाही तोपर्यंत हा विवेक करून क्षमा करणार नाही, तर त्यामुळे त्याची इतर सामान्य लोकांशी बरोबरी होईल. म्हणजे लोकांना कळत नाही तोवर विवेक करून क्षमाशीलपणा धरला पाहिजे, न धरल्यास बरोबरी होते. म्हणजे लक्षात घ्या, आपल्यात आणि इतरांमध्ये काहीतरी बदल आहे हे दाखवता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, कारण का क्षमाशील होता आलं पाहिजे. आपल्या हातात की बघा, संतांच्या भूमिका अशा होत्या की काय काही जरी केलं, समाजातील लोकांनी काही जरी केलं तर संत मंडळी काय आपल्या कार्यामध्ये आपलं मग्न असायचे. संत तुकारामांना पण सगळेजण काय करायचे? नावे ठेवायचे, वेडा म्हणायचे, वेडा तुक्या म्हणायचे. परंतु वेडा तुक्या जरी म्हटले तरी संत तुकाराम महाराजांनी कधीही लक्ष दिलं नाही त्या लोकांकडं. मुलं सुद्धा त्यांची चेष्टा करायचे. काय ऊस ओढून म्हणजे एकदा संत तुकाराम महाराज मोळी म्हणजे स्वतःच्या मुलासाठी ऊसाची मोळी आणायला गेले शेतामध्ये. ऊसाची मोळी घेऊन आले तर घरापर्यंत येतोपर्यंत सगळ्या मोळीतील ऊस मुलांनी काय घेतले ओढून नेले. त्यांना विरोध करता येत होता परंतु त्यांना कोणावरती रागवायचंच नव्हतं. लक्षात घ्या, त्यांना कुणाला दुखवायचंच नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं मुकाटपणे त्यांना माहित आहे घरी गेल्यानंतर शिव्या खाव्या लागतील, तरी देखील तो अन्याय सहन करून देखील त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं. म्हणजे कधीही कोणावर रागवत नव्हते. त्यांना काय राग येत नव्हता असं नाही. लक्षात ठेवा, तो राग तो काय करायचे अंतरीच काय करायचे गिळून टाकायचे. लक्षात घ्या, न्याय अन्याय परस्परे सहजची कळे लोकास कळेना तवरी विवेके क्षमा जो न करी तेने करिता बरोबरी होत जाते. म्हणून तर इतरांपेक्षा वेगळे होते ना ते, म्हणून आजपर्यंत त्यांची पालखी नेली जाते. लक्षात ठेवा, आजपर्यंत त्यांची पालखी का नेली जाते त्यांना का देव म्हटलं? सर्वजण देव म्हणूनच पालखीला पाया पडतात ना. का पडतात? कारण ते इतरांपेक्षा काय होते वेगळे होते. तसंच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ, संत म्हणजे जेवढे काही संत होते त्या प्रत्येकाला काय होतं दुःख होतं. अखंड संसारामध्ये काय होतं दुःख होतं. आणि ते दुःख काय करत होते अखंड संसारात दुःख होतं तरी म्हणजे लोक एवढी त्रास द्यायची तरी देखील त्यांनी तो सहन केला. म्हणून आज ते काय आहे सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत ना. त्यांनी जर त्रास सहन केले नसता, भांडत बसले असते तर त्यांच्यात आणि आपल्यात काहीच बदल नव्हता. लक्षात ठेवा, भांडण करण्याची परंपरा कोणाची? आपली, संतांची नव्हे. म्हणून ते वेगळे आहेत. म्हणून समर्थ काय म्हणतात की त्यास मानित लोकास कळेना तवरी विवेके क्षमा जो न करी तेने करिता बरोबरी होत जाते. जवरी चंदन झिजेना तवतो सुगंध कळेना चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. जवरी चंदन झिजेना काय सांगितलंय जोपर्यंत चंदन जोपर्यंत झिजणार नाही तोपर्यंत त्याचा सुगंध लोकास कळणार नाही. चंदन व बोरी बाबळी इतर वृक्ष म्हणजे बोरी बाबळी जर घेतले इतर वृक्ष सारखेच मानले जातील ना. कारण का चंदन हा दुसऱ्या झाडांसारखाच आहे ना. मग समर्थ काय म्हणतात की चंदन कुठपर्यंत कळत नाही माणसाला? जोपर्यंत त्या चंदन उघडला तरच कळणार ना. आता सगळी लाकडं आणलेत आपण जवळ ठेवलेत, सगळी लाकडं कडुलिंबाचं आहे, आंब्याचे, बाबळीचे, बोरीचे आणि चंदनाचे. प्रत्येक लाकूड आपण उघडलं, मग प्रत्येक लाकूडचा वास आल्यानंतर आपल्याला कळणार ना की ते लाकूड कशाचं आहे. म्हणजे जोपर्यंत चंदन आपण उगाळत नाही तोपर्यंत काय ते चंदन आहे म्हणून आपल्याला कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की यातून समर्थ काय भाग देतात चंदनासारखं झिजता आलं पाहिजे. सत्कर्मामध्ये
उत्तम कर्मामध्ये, सत्कर्म आचरणामध्ये आपल्याला चंदनासारखं दिसतं आलं पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे हो, कळणार आहे. अन्यथा काहीही कळणार नाही. जव उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे. उत्तम गुण देखता निवळे जगदांतर. जव उत्तम गुण न कळे म्हणजे जोपर्यंत ह्याचे उत्तम गुण लोकास कळत नाहीत तोपर्यंत लोकास ह्याची परीक्षा कशी होणार. ह्याचा उत्तम गुण प्रकट झाला की ह्याविषयी लोकांची काय हो, अंतःकरणे शुद्ध होत जातात. लोकांना उत्तम गुण कळले नाहीत तर कोणाचेही महत्व वाटत नाही. उत्तम गुण कळल्यावर सर्वाची मने शांत होतात. लक्षात घ्या, जोपर्यंत उत्तम गुण लोकांना कळत नाही तोपर्यंत लोकास याची परीक्षा कशी होणार. समर्थ म्हणतात ह्याचा उत्तम गुण प्रकट झाला की त्याच्याविषयी लोकांची अंतःकरणे काय होतात हो, शुद्ध होतात. लोकांना उत्तम गुण कळले नाहीत तर कोणाचेही महत्व वाटत नाही. उत्तम गुण कळल्यावर सर्वांची मने शांत होतात. म्हणजे उत्तम गुण कळण्यासाठी प्रत्येक गोष्ट सहन करता आली पाहिजे. जो उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे. उत्तम गुण देखता निवळे जगदांतर. आहो अखंड माणसं किती त्रास दिला हो. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपान काका, किती विसोबा खेचर यांनी स्वतः काय केलं हो, त्यांना अखंड काय दिला हो, त्रास दिला ना, अखंड त्रास दिला. परंतु त्यांनी काय केलं, अखंड त्रास दिला तरी देखील त्यांनी काय केलं हो, खापर सुद्धा दिलं नाही. हे माडगं भाजायला दिलं का, नाही दिलं. खापर सुद्धा साधं दिलं नाही. एक संत जरी असले तरी एक वेळ काय झालतो, आतमध्ये कडी लावून बसले होते संत ज्ञानेश्वर. त्यावेळेस एवढीशी छोटीशी मुक्ताबाई काय म्हणली हो, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे राग धरू नका, हे काय होणार आहे सगळं संपणार आहे. म्हणजे एवढीशा छोट्याशा मुक्ताबाईला पण काय होतं, कळलं होतं की काय हो, हे सगळं दुःख लवकरच काय होणार आहे, सगळं संपणार आहे आणि परत काय होणार आहे, सुखच सुख. मग नंतर सगळे ज्या वेळेस संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले त्यावेळेस त्यांना सगळेजण काय म्हणायला लागले हो, त्यानंतर कुणी खापर दिलं नाही असं झालं का. म्हणून समर्थ काय म्हणतात, जोपर्यंत जगाला कळत नाही की काय, जेव्हा उत्तम गुण त्यातलं कळत नाही तोपर्यंत जग त्याला मानत नाही. लक्षात ठेवा. म्हणून उत्तम गुण कळण्यासाठी धीर धरता आला पाहिजे. जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले मग जाणावे ओळले विश्वजन. जगदांतर निवळत गेले, लोकांची मने निवळत गेली, लोकांच्या मनात ह्याच्याविषयी आदरयुक्त प्रेम उत्पन्न झाले. म्हणजे मग सारे लोक काय होतात व वश होतात. अशा प्रकारे जगाचे अंतःकरण शुद्ध होत जाऊन जगदांतराशी म्हणजे अंतरात्म्याशी ह्याचे सत्य झाले. म्हणजे शक्य झाले की सर्व लोक त्यास अनुकूल आहेत असे समजावे. म्हणजे काय हो, जनी जना म्हणजे जगदांतर निवळत गेले जगदांतरी शक्य झाले मग जाणावे ओळले विश्वजन. सगळ्या विश्व म्हणजे जो विश्व निर्माण करता आहे त्याच्याशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. जगदांतराशी अंतरात्म्याशी आपलं शक्य झालं पाहिजे. त्यावेळेस सगळे लोक आपल्याला अनुकूल झाले आहेत असे समजावे. तोपर्यंत म्हणजे आपल्याला काय करायचंय, फक्त त्या अंतरात्म्याशी शक्य करायचंय, त्या परब्रह्माशी शक्य करायचंय, त्याच्याशी एकरूप व्हायचंय, त्याला शरण जायचंय, अखंड त्याच्या नामस्मरणात राहायचंय, आपलं कर्म करत राहायचंय, कष्ट करत राहायचंय. हे समर्थांना अभिप्रेत आहे. तेही कसं हो, आपले अवगुण सांडून सत्कर्मामध्ये सर्व कर्म करता आली पाहिजेत. जनी जनार्दन ओळला तरी काय उणे तयाला राजी राखावे सकळाला कठीण आहे. जनी जनार्दन ओळला म्हणजे काय सांगितलंय, जनी जनार्दन जगाचा अंतरात्मा
असा प्रसन्न झाला तर मग त्याला काय कमी पडणार आहे? यासाठी सर्वास राजी संतुष्ट राखावे. पण ते काय आहे हो? कठीण आहे. म्हणजे जनी जनार्दन भरला आहे तो प्रसन्न झाल्यावर मग उणे काय? असे सर्वांना राजी राखता येणे काय आहे? कठीण आहे. म्हणजे जनी जनार्दन जगाचा अंतरात्मा असा प्रसन्न झाला तर मग काय त्याला काय कमी पडणार आहे हो? यासाठी सर्वांस संतुष्ट राखावे. पण ते काय आहे हो? कठीण आहे. समर्थ काय म्हणतात? एकदा का तो अंतरात्माच आपला झाला तर आपल्याला काय गरज आहे हो कोणाची? परंतु काय हो, म्हणजे एकदा का तो अंतरात्मा प्रसन्न झाला आपल्याला तर आपल्याला काय कमी पडणार आहे हो? परंतु सकळांची अंतरे सगळ्यांना संतुष्ट ठेवणं एवढं सोपं नाही. कारण सर्वांचीच अंतकरे उत्तमाचे आहेत असं आहे का? नाहीये. सर्वांचे अंतकरण संतुष्ट ठेवणं एवढं सोपं नाही. म्हणून समर्थ म्हणतात की एकदा तो परब्रह्म मिळाला तर आपल्याला कमी काहीच नाही. परंतु सर्वांचे अंतकरण संतुष्ट ठेवणं एवढं सोपं नाहीये. पेरले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते, वर्म काढिता भंगते परांतर. पेरले ते उगवते. काय सांगितलंय हो? पेरले असेल तेच उगवते, किंवा उसने जे घेतले किंवा दिले असेल तेच द्यावे किंवा घ्यावे लागते. त्याच न्यायाने दुसऱ्याचे वर्म काढले तर त्याचे मन काय होते? दुखावते. पेरले असेल तसेच उगवते. म्हणजे समर्थ काय म्हणतात? आपण जसं पेरले, जे धान्य पेरलं तेच उगवतं ना. आंब्याचं झाड लावलं तर चिक्कू येत नाही, त्याला आंबेच येतात. कडुलिंबाचं झाड लावलं तर त्याला द्राक्ष येत नाहीत, कडुलिंबाचेच बिया येणार ना. म्हणून पेरले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते, वर्म काढत्या भंगिते परांतर. म्हणून समर्थ काय म्हणतात की जसं करतो म्हणजे त्याच न्यायाने दुसऱ्याचे वर्म काढले तर त्याचे मन काय होते? दुखावते. म्हणून दुसऱ्याचं काय काढायचं नाही, वर्मावर बोट ठेवायचं नाही. ज्याला जसं वाटत असेल तो काय करील? राहील. खळ दुर्जन हे अवघे लोकी बरेपण केले, तेने सौख्य वाढले, उत्तरासारखे आले प्रत्युत्तर. समर्थ काय म्हणतात की जगामध्ये भलेपणाने वागले तर सुख वाढते, सर्व लोक सुखी होतात. जसे उत्तर द्यावे तसे प्रत्युत्तर मिळते. भल्यानं राहायचंय. तुमच्या भलेपणाची फेड लोक तुमच्याशी भलेपणाने वागूनच करतात. आणि तुम्ही जर उद्धटपणाने वागला, एखाद्याला शिव्या दिल्या, अरे म्हटलं की का रे म्हणणारच. तुम्ही शिव्या दिल्या तर पुढून समोरून शिव्या येणार. तुम्ही भलेपणाने वागलात तर लोकही तुमच्याशी काय होणार आहेत? भलेपणाने वागतात. म्हणून समर्थांनी काय सांगितलं की लोकी बरेपण केले, तेने सौख्य वाढले, उत्तरासारखे आले प्रत्युत्तर. हे अवघे आपणापासी, येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनाशी क्षण क्षणा. समर्थ काय म्हणतात? म्हणून समर्थ काय म्हणतात? हे अवघे आपणापाशी, हे सगळं आपल्यापाशीच आहे. ह्यात लोकांकडे काय बोलायला जायचं नाही. जसं आपल्या मनाला वारंवार शिकविता जावे. म्हणजे असं आपल्या मनाला आपण काय करायचंय? वारंवार शिकवित जायचं, स्वतःला शिकवायचंय. समर्थ म्हटले त्यावेळेस त्या अंतरात्म्याची काय होणार आहे? आपली ओळख होणार आहे. अंतरात्मा आपल्यावर प्रसन्न होणार आहे. एकदा अंतरात्मा प्रसन्न झाला की आपल्याला काहीच कमी नाही, सुखच सुख आहे. कशात सुख आहे? समर्थांनी सांगितलं की भौतिक सुख तर तुला मिळणारच आहे हो. परमार्थ उत्तमाचा केला, संसार उत्तमाचा केला, कामधंदा उत्तमाचा केला, आपले अवगुण आपण कुठं चुकतोय, आपले प्रयत्न कुठं चुकतायत, आपले अवगुण काय आहेत हे बाजूला काढून त्यावर लक्ष ठेवून आपला कामधंदा केला तर समर्थ काय म्हणतात की हे सर्व आपल्यापाशीच आहे. हे सगळं आपल्यापाशीच आहे. ह्यात लोकांसाठी नाहीये, आपल्यासाठीच आहे हे सगळं. म्हणून आपल्या मनाला आपण वारंवार हे शिकवलं पाहिजे. क्षणक्षणा, समर्थांनी शब्दच काय म्हटलंय हो? म्हणून क्षणक्षणा आपल्या मनाला शिकवून शहाणं करायचंय. शांती क्षमा धरल्याने व भलेपणाने लोकांशी वागल्याने लोक वश होतात.
चिंचिन करून पक्षपातित्व केल्याने कलह माजतात. म्हणून भल्याने शांतीने सोसायला शिकले पाहिजे. वादाने भेद मोडत नाहीत तर सोशिकपणाने शांततेने सर्वांना पोटात घेऊन भेदातीत झाल्याने लोक वश होतात. खरा कार्यकर्ता लोकनायक असा कसा असावा हे या समासात सांगितले आहे. म्हणजे खरा कार्यकर्ता लोकसेवक जे आहेत त्यांच्यासाठी समर्थांनी हा भाग दिलेला आहे. थोडक्यात हा समास जो आहे, समाजात कसं वागायचं, जो पुढारी म्हणजे जो पुढारी आहे, समर्थांनी थोडक्यात हा समास जो दिलेला आहे प्रत्यय निरूपण नाम, हा थोडक्यात काय हो, समाजात वावरत असताना बघा पक्षांतर, बघा बरेच शब्द समर्थांनी दिलेले आहेत वरती. जर भाग व्यवस्थित समजून घेतला तर हे कोणासाठी आहे हे लक्षात येईल. म्हणजे समर्थांनी आपल्याला राजकारण करायचं नाही असं मुळीच सांगितलेलं नाही. राजकारण कसं असावं, सात्विकतेनं असावं, भल्याचं असावं. दुसऱ्याचं भलं करता येत असेल तर राजकारण करावं, अन्यथा राजकारण करू नये, या मतातले समर्थ आहेत. म्हणजे समर्थांनी एवढं जे काही सांगितलंय ते कुणासाठी सांगितलंय हो, आपल्यासाठी तर सांगितलेलं आहेच. प्रत्येकानं क्षणोक्षणी आपल्या मनाला तर शिकवायचंच. हे सर्व आपल्याला पण लागू पडतंय. परंतु जे समाजात वावरतात, जे पुढारी लोक आहेत त्यांना म्हणून समर्थ म्हणतात चिंचिन करून पक्षपातित्व केल्याने कलह वाढतात. म्हणून भल्याने शांतीने सोसायला शिकले पाहिजे. वादाने भेद मोडत नाही तर शोषिकपणाने शांततेने सर्वांना पोटात घेऊन भेदातीत झाल्याने लोक वश होतात. म्हणजे खरा कार्यकर्ता लोकनायक कसा असावा हे या समासात काय केले हो, समर्थांनी सांगितलेलं आहे. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला तरी मोनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके. खळ दुर्जन भेटला म्हणजे काय सांगितले समर्थांनी की भलेपणाची ज्याच्यापाशी किंमत होत नाही अशा एखाद्या दुष्ट दुर्जनाशी गाठ पडली आणि वेळेला आपली सहनशीलता ढळू लागली, त्या क्षमा करण्या इतके धैर्य न राहिले तर साधकाने काही न बोलताच त्या स्थळाचा त्याग करून उठून चालत जावे. भल्याने मुकाट्याने मौन कलह करून व कुभावनाचे बीज पेरून तेथून पाय काढावा म्हणजे स्थल त्याग करावा. म्हणजे एखाद्या ठिकाणी वाद होत असेल, आपल्यामुळं वाद होत असेल तर ते ठिकाण सोडून लांब निघून जावे. खळ दुर्जन भेटला म्हणजे एखादा भांडकुदळा भेटला. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला म्हणजे तिथं क्षमा करण्याचाही काय होतो, क्षमा करण्याचंही काय म्हणतात ते, खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला म्हणजे क्षमाही करू शकत नाही असा जर खळ दुर्जन भेटला तरी समर्थ काय म्हणतात, साधकानं काय करायचं, असं स्थळ सोडून लांब निघून जायचं. लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेनती तेने प्राणी करंटे होती संदेह नाही. लोक नाना परीक्षा जाणती, लोक परीक्षाच घेण्यासाठी आलेले आहेत हो. विषय विकार सगळे जे काय अंतरीचे पण लोक परीक्षाच घेतात, बाहेरचेही लोक काय घेतात, परीक्षाच घेतात. सर्वजण परीक्षाच घ्यायला आलेले आहेत. म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय, भलेपणाची ज्याच्यापाशी किंमत होत नाही अशा एखाद्या दुष्ट दुर्जनाशी गाठ पडली आणि वेळेला आपण सहनशीलताही म्हणजे आपली सहनशीलताही काय होते, ढळू लागते. त्या क्षमा करण्या इतकेही धैर्य आपल्यामध्ये राहत नाही. त्यावेळेस साधकाने काही न बोलताच त्या स्थळाचा त्याग करून उठून चालते व्हावे. तर भल्याने मुकाट्याने मौने कलह करून व कुभावनाचे बीज पेरून तेथून पाय काढावा म्हणजे स्थल त्याग करावा. लोक अनेक परीक्षा म्हणजे लोकांना काय हो, अनेक परीक्षा करायचे माहीत असतं, परीक्षा घ्यायची माहीत असतं, पण दुसऱ्याच्या अंतःकरणाची परीक्षा कशी करायची हे जाणत नाहीत. त्या योगे ते भिकारी होतात ह्यात संशय नाही. म्हणजे लोक अनेक परीक्षा घेतात हो, दुसऱ्याची परीक्षा घेतात, पण दुसऱ्याच्या अंतःकरणाची परीक्षा कशी करायची हे ते जाणत नाहीत. त्या योगे समर्थांनी त्यांना काय म्हटलंय हो, ते भिकारी होतात. या ठिकाणी ते भिकारी ठरतात, यात काय नाही, तिळमात्र संशय नाही.
लोक अनेक विषयात काय असतात, पारखी असतात, पण परांतर पारखू जाणत नाहीत, म्हणून करंट होतात यात संदेह नाही. म्हणजे लोक अनेक पदव्या वगैरे मिळवू शकतात. अहो, कितीतरी शिकलेली माणसं असतात, परंतु दुसऱ्याचं अंतःकरण जाणू शकत नाहीत. त्याचा अर्थ काय समर्थ म्हणतात, लोक नाना परीक्षा जाणती, अंतर परीक्षा नेंदती, तेने प्राणी करंटे होती संदेह नाही. म्हणजे त्यांच्यासारखे करंटे तेच. आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. आपणास आहे मरण म्हणजे काय सांगितलंय हो, आपणास आहे मरण. समर्थांनी काय सांगितलं, आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. प्रत्येकाला मरण आहे, लक्षात ठेवा. माणूस अशा आविर्भावात वावरत असतो की मी मरणारच नाही कधीच. लक्षात घ्या, काय कशा कोणत्या आविर्भावात वावरत असतो की मी मरणारच नाही कधी. लोक काय करतात, हट्टाला कोणी पेटू नये. समर्थ काय म्हणतात, हट्टाला कोणी पेटू नये. आपण एक दिवस मरणार आहो व मागे सत्कृती राहणे हे उत्तमच आहे. समर्थांना काय म्हणायचंय, आपण एक दिवस मरणार आहोत, परंतु मरण्या अगोदर आपली काय मागे राहिली पाहिजे, सत्कीर्ती मागे राहिली पाहिजे. म्हणून भलेपणा सांभाळावा, स्वतःकडे भलेपणा असावा. हे विवेकाचं काम फार कठीण आहे हो, फार कठीण आहे. हे विवेकाचं काम आहे, हवे त्या साधणारे नाही. परंतु समर्थ काय म्हणतात, प्रयत्न केला तर साधतं. लक्षात घ्या, समर्थ काय म्हणतात, प्रयत्न केला तर साधतं. म्हणून समर्थ काय म्हणतात की आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. आपल्याला मरण आहे, एक दिवस आपण मरणार आहे, या गोष्टीची जाणीव ठेवून समर्थ काय म्हणतात की भलेपणाने वागता आलं पाहिजे, सत्कर्मात राहता आलं पाहिजे, दुष्कर्म सोडून देता आली पाहिजे. आता तरी कळलं ना आपल्याला की काय हो, आपल्याकडं कोणता अवगुण आहे. समर्थाने सुरुवातीला समासाच्या काय सांगितलेलं आहे, आपल्याकडं कोणता अवगुण आहे हे आपल्याच अंतरात्म्याला माहित आहे की आपण कोणता विकार घेऊन म्हणजे कोणता विकार घेऊन बसलोय. तो विकार आपल्याला काय करता आला पाहिजे हो, बाजूला सारून आपल्याला भलेपणाचं कार्य करता आलं पाहिजे, सत्कर्माने राहता आलं पाहिजे. दुष्कर्म केलं तर काय होतं, रोज बातम्या पाहतो आपण. दुष्कर्माचे परिणाम काय होतात, पाप केलं तर काय मिळतंय, शिक्षा काय ठेवलेली आहे, काम आला तर काय शिक्षा ठेवली, क्रोध आला तर काय होतंय, रोज बातम्या बघतोय ना आपण. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा एक दिवस आपण मरणार आहे म्हणून मजा करून मरायचंय का, नाही. समर्थ काय म्हटले, एक दिवस मरणार आहे या गोष्टीची जाणीव ठेवून उत्तमाचं कर्म आचरण करून मागे आपली कीर्ती राहिली पाहिजे. म्हणजे मागे कीर्ती राहण्यासाठी काय हो, आपल्या हातून तसं समाजकार्य घडलं पाहिजे. उत्तमाचा आज जी दिली, आज समर्थांनी आपल्या हातून स्वच्छता अभियानाला सर्वजण गेले होते ना, मग हे सुद्धा काय आहे हो, समाजकार्यच आहे. आपलीच कीर्ती मागं राहणार आहे ना. आपली मुलं काय म्हणणार की माझं वडील जात होते कुठं, प्रत्येक समाजकार्यात, वृक्ष लागवड असू द्या, स्वच्छता अभियान असू द्या, हे समाजकार्य, समाजाचं ऋण फेडायचंय आपल्याला ह्या जन्मातच. अखंडपणे समाजाचंच करायचंय का हो, एक दिवस आहे, वर्षातून 1-2 दिवस आहे, हे तेही आपल्याच्यानं करवत नाही. पण समर्थ म्हणते कीर्ती मागं कशी राहणार, काय मुलं तुमचं उदाहरण देणार आहे. लक्षात ठेवा, आपलं उदाहरण निदान समाजानं नाही दिलं तर घरातल्यांनी तरी द्यावं. असं काय पाहिजे आपल्याकडं, पण आपल्या देहाकडून घडलं पाहिजे. कारण म्हणून समर्थ म्हणतात की आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. विवेकानं वागणं खूप कठीण आहे. समाजात, व्यवहारात, सगळीकडं विवेकानं वागणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी समर्थ म्हणतात की क्षणक्षणा मनाला शिकवा, क्षणाक्षणाला आपल्याला आपल्या मनाला शिकवता आलं पाहिजे. थोर लहान समान आपले पारखे सकळ जन, चढते वाढते सनेधान करिता बरे. थोर लहान समान काय सांगितलंय हो,
आपल्यापेक्षा लहान मोठे बरोबरीचे आपले किंवा परके कोणीही असोत, त्या सर्व लोकांशी चढती म्हणजे काय, स्नेहाने आपल्याला काय करता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे, सनिधान करिता बरे, बरे करिता बरे होते, हे तो प्रत्ययास येते, आता पुढे सांगावे ते कोणास काय. काय सांगितलंय हो, बरे करता बरे होते. दुसऱ्याचं बरं केलं तर आपलंही बरं होतं. हा तर प्रत्यक्ष दुसऱ्या म्हणजे आपल्याला माहितीच आहे. काय हो, दुसऱ्याचं आपण चांगलं केलं तर आपलंही चांगलं होणार आहे. म्हणून भलेपणाने भलेपणा वाढतोय, ही काय आहे, अनुभवच आहे. आता ह्याच्या पलीकडं कोणास काय अधिक सांगायचंय. समर्थ म्हणतात बरे करिता बरे होते, म्हणजे समर्थांना ह्या एका ओवीमध्ये खूप काय अर्थ दडलेला आहे. लक्षात घ्या, बरे करता बरे होते म्हणजे काय, आपण सत्कर्मच केलं, संसार प्रपंच परमार्थ उत्तमाचा केला, अखंड सत्कर्मातच राहिलो तर सत्कर्मच घडणार आहे हो. बरे करिता बरे होते. जर तुम्ही अवगुण करत राहिला, कुकर्म करत राहिला, चुकीचे कर्म करत राहिला, तर त्याचं उत्तर काय येणार आहे, चुकच येणार आहे ना. आणि चूक म्हणलं की दुःख, पुढं काय ठेवलंय, त्याच्यात दुःख ठेवलंय. म्हणून समर्थ म्हणले की बरं करणं एवढं सोपं नाहीये, तरीही अखंडपणे परमार्थात समर्थ काय शिकवतात, बरे करिता बरे होते. म्हणून अखंड सत्कर्मात राहायचं. अखंड सत्कर्म केली तर बरोबर काय येणार आहे हो, सत्कर्मच येणार आहे. लक्षात ठेवा. मग तिथं दुःख नाही, अखंड सुख ठेवलेलं आहे. दुःख कुठं येतो, आपण अवगुण केले तर दुःख येणार आहे. हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण, प्रसंग पाहिल्या विन सकळ खोटे. हरिकथा निरूपण म्हणून समर्थ काय म्हणतात, हरिकथा निरूपण व अध्यात्म निरूपण तसेच भलेपणाचे राजकारण हे सर्व प्रसंग देश काल स्थिती पाहून करावे. प्रसंग ध्यानी न आणता काही केल्यास ते निष्फळ होते. म्हणजे समर्थ म्हणतात कोणतंही असू द्या, हरिकथा निरूपण असू द्या, राजकारण असू द्या, बरेपणानं राजकारण करायचंय, विवेकानं राजकारण करायचंय. आणि ते करत असताना प्रसंग पाहिल्या विन सकळ खोटे. कारण एखादा प्रसंग पडल्याशिवाय, आपल्यावर एखादा प्रसंग पडल्याशिवाय आपल्याला कळत नाही खरं काय आणि खोटं काय, हे समर्थांना सांगायचंय. म्हणजे समर्थांनी सावधपण, हरिकथा निरूपणामध्ये पण सावध पाहिजे, म्हणजे श्रवणामध्ये पण आपण सावध पाहिजे. सावधपणाने आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे. आणि राजकारणामध्ये देश स्थान पाहून राजकारण करता आलं पाहिजे. भलेपणानंही राजकारण करायचंय, परंतु तिथंही एखादा वाईट प्रसंग असेल तरी आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्यातून निसटता आलं पाहिजे. जसं शिवाजी महाराज ज्यावेळेस प्रतापगडावर अफजल खान येणार होता, बरोबर आहे, त्याची वृत्ती कशी होती हो, राजकारण करायचंय, देश चालवायचा आहे, बरोबर आहे. पण समोरून येणारा कसा आहे, घातकी आहे. कारण का हो, त्यानं अनेक स्त्रियांना काय केलं होतं, दूषित केलेलं, अनेक मंदिरे पाडली होती, म्हणजे सगळं दुष्कर्मच करत आला होता. हे राजांच्या कानी होतं. जो व्यक्ती दुष्कर्म अखंड करतोय, दिवसभरात सगळी पापच करतोय, तो व्यक्ती आपल्या बाबतीत काय घातपात करणार नाही, हे कशावरून, हे महाराजांनी ओळखलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, डायरेक्ट त्याच्यावर हल्ला केला का हो, नाही. त्यांनी स्वतः प्रसंग अवधान जाणून, स्वतः चिलकत वगैरे घालून स्वतः काय केलेले, सावध गेलेले. कारण का हो, येणारा कसा आहे हो, येणारा दुर्जन आहे, दुष्ट दुर्जन आहे. त्याच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा आपण करू शकत नाही, हे राजांनी जाणलं होतं. लक्षात ठेवा, येणारा कोण आहे, दुष्ट दुर्जन आहे, वासना पिपासू आहे. या व्यक्तीकडून हात मिळवणीची अपेक्षा करू शकत नव्हते ना राजे त्याच्याकडून तशी अपेक्षा करू शकत नव्हते. म्हणून सावधपणा काय केला व महाराजांनी बाळगला, म्हणून स्वतःचा जीव वाचला ना. म्हणजे एवढा मोठा तो माणूस महाराज म्हणजे राजे त्याच्या पुढं निम्मेच, म्हणजे त्याच्या कमरेपर्यंतच यायचे.
म्हणून सावधपणा म्हणून राजांनी वाघनखेही परिधान केलेली होती आणि चिलखतही परिधान केलेली होती. आणि त्याने काय केलं, आल्याच महाराजांना मिठीत घ्यायचं म्हणजे कावे बाजतो. लक्षात घ्या, म्हणजे पापीच ना, अखंड मनामध्ये धूर्तपणा, पापच. मग महाराजांनी काय केलं, त्याने काय केलं, महाराजांना मिठीत. अफजल खानाने काय केलं, स्वतः जवळची कटार महाराजांच्या काय पाठीमध्ये खुपसली. त्याबरोबर महाराज काय होते, सावध होते. त्यांनी काय केलं, लगेच स्वतःची वाघनखे काय केली, त्याच्या पोटात घुसवली. तसं काय सगळी आतडे बाहेर काढली. लक्षात घ्या, म्हणजे त्याने वार केल्याशिवाय महाराजांनी काय केला नाही, वार केला नाही. कारण का तो शरीराने काय होता, धष्टपुष्ट होता. परंतु महाराजांना काय होती, महाराजांकडे कोणती बुद्धी होती, विवेकाची, सात्विकतेची. महाराजांचं आचरणच कसं होतं, सगळं आचरण, सगळं सात्विकपणा कुणासाठी होता, स्वराज्यासाठी होता. लक्षात ठेवा, जे काही होतं ते सगळं कशासाठी होतं, समाजासाठी, स्वहितासाठी. त्यांनी कोणाची मंदिरे कधी पाडली नाहीत. लक्षात ठेवा, कोणत्या कल्याणाच्या सुभेदाराची सून लुटी, महाराजांनी तिची ओटी खाना नारळाने ओटी भरून तिची पाठवणूक केली. लक्षात घ्या, असा कोणते तरी राजे होते का ज्यांनी काय केलं, दुसऱ्यांवर युद्धामध्ये दुसऱ्या राज्यावर हल्ला केल्यानंतर तिथल्या स्त्रियांना असं मानपान दिलं, असं कधी झालंय का? परंतु आपल्या राजांनी तेवढं केलं. काय की कितीही सुंदर स्त्री जरी असली तरी तिच्याकडे वासनेनं कधी पाहिलं नाही. ते काय म्हटले, अशीच आमची आई सुंदर असते, आम्हीही सुंदर झालो असतो. लक्षात ठेवा, म्हणजे हे वाक्य कुणा कळू शकतं, फक्त ज्याच्याकडं समर्थ काय म्हणतात की ज्याच्याकडं हरिकथा निरूपण, अखंड हरिकथा निरूपण, ज्याच्याकडं संसार प्रपंच आणि परमार्थ तिन्हीही आहे, त्याच्याच तोंडून असं निरूपण येणार आहे आणि त्याच्याच करून बरेपणे राजकारण घडणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे तोच हित करू शकतो समाजाचं, अन्यथा कोणी नाही. लक्षात ठेवा, म्हणजे महाराजांनी जे कर्म केले, स्वतःच्या जीवनामध्ये जी सत्कर्म केली, तीच आज काय कीर्ती रूपाने जगभरात त्यांचा इतिहास शिकवला जातो. लक्षात ठेवा, म्हणजे छोटंसं स्वराज्य होतं, परंतु आज जगभरामध्ये काय त्या राजांचं म्हणजे काय निघतं, नाव निघतं. कशामुळे निघतं, फक्त सत्कर्मामुळे. लक्षात ठेवा, अखंड जीवनामध्ये काय केली, सत्कर्म केली. म्हणजे राजा या पदावरती असताना देखील कधीही स्वराज्यामध्ये कधीही स्त्री म्हणजे स्वतःच्या राजदरबारात कोणतीही स्त्री कधीही नाचवली नाही, असे आमचे राजे शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, कधीही नाही. परक्या स्त्रीचा सुद्धा काय केलं, आदर सत्कार करून खाना नारळाने ओटी भरून तिची पाठवणूक केली. म्हणजे हे कर्म कसलं, लक्षात ठेवा, हे सत्कर्म आहे. आणि हे करण्यासाठी त्या व्यक्तीकडं काय पाहिजे, विवेक आणि वैराग्य. लक्षात ठेवा, विवेक आणि वैराग्याशिवाय हे घडू शकत नाही. म्हणून समर्थांनी ओवी काय दिली, हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण, प्रसंग पाहिल्या विन सकळ खोटे. राजांवरती प्रसंग आले, त्या प्रत्येक प्रसंगात विवेकाने कसे वागले हे समर्थ म्हणतात. प्रसंग आल्याशिवाय कळत नाही माणसाला, नाहीतर बाकी सगळं खोटंच आहे ना. प्रसंग आल्याशिवाय आपण कसं आचरण करतो हे कळत नाही. राजांवरती प्रसंग पडले, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांनी विवेक वैराग्यानं काय केलं, विजय मिळवला आणि आपलं काय केलं, सत्कर्म कायम ठेवलं. लक्षात ठेवा, विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतेची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे. समर्थ म्हटले, रोज विद्या शिकतोय, बरोबर आहे. विद्या उदंडची शिकला, खूप मोठी डिग्री मिळवली, बरोबर आहे. प्राध्यापक आहे, खूप मोठ्या डिग्र्या मिळवल्यात, 20-30 वर्ष डिग्र्या मिळवण्यात घालवलेत. आयुष्यातले 20-30 वर्ष डिग्र्या मिळवण्यात घालवलेत. खूप मोठा डिग्रीवंत झालाय आणि
त्याला जर विषय विकारच आलेले कळत नसतील, स्वतःकडे असलेले विषय विकारच कळत नसतील, तर अशा घेतलेल्या विद्येचा काय उपयोग? समर्थ म्हणतात की विवेकानं जर त्या विद्येचा वापर चांगल्या गोष्टीसाठी नाही केला, आता चांगली विद्या घेतली बरोबर आहे आणि काहीतरी वेगळंच समाजाला घातक असं तयार केलं, म्हणजे फार्मासिस्ट झाला, चांगलं बी फार्मसी एम फार्मसी वगैरे केलं आणि औषध तयार काय केलं लोक मरण्याचं, मग काय उपयोग आहे अशा व्यक्तींचा जगून तरी? समर्थ काय म्हणतात, विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे कोण विचारणार आहे? अहो कलेक्टर झाला, एवढं कष्ट करतात, मरमर कष्ट करतात मुलं, मोठ्या पदा म्हणजे UPSC देतात, MPSC देतात, मोठमोठ्या पदावर जातात, आणि तुम्ही जर भ्रष्टाचार करत असाल, मोठमोठ्या पोलीस अधिकारी असू दे, जिल्हा अधिकारी असू दे, आपण रोज काय बातम्या वाचतो की भ्रष्टाचार केला, काय वाचतो आपण, हा म्हणजे लाच घेताना पकडला. अरे तुम्हाला लाच हवीच कशाला? देशाचं आपल्याला काय करता आलं पाहिजे? समर्थ काय म्हणतात की विद्या उदंडची शिकला, विद्या घेतली, कलेक्टर झालाय बरोबर आहे, पण तुझ्याकडं जर नीती म्हणजे न्यायनीतीने वागण्याची क्षमताच नसेल, भ्रष्टाचारानं जर तू स्वतःचा जीवितार्थ चालवित असशील, तर तुझ्या त्या विद्येला शून्य किंमत आहे, लक्षात घ्या. समर्थ काय म्हणतात की काळ्या म्हणजे 2 नंबरने कमावलेला पैसा हा योग्य नाहीच. योग्य कोणतं आहे? तुझं काम काय दिले ते काम प्रामाणिकपणे करणं हे आपलं कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. न्यायनीतीने वागणं हे आपलं परम कर्तव्य आहे. लाचलुचपत कायद्यात जर एक मोठमोठे अधिकारी अडकत असतील तर त्यांच्यासाठी ही ओवी दिली समर्थांनी, लक्षात ठेवा. जे जे श्रवण करतात त्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवा, समर्थांनी ही ओवी कोणासाठी दिली? जे लोक विद्या उदंड शिकतात, अखंड कष्ट करून ते पद मिळवलेलं असतं आणि छोट्याशा लोभापायी आपलं पद घालवतात, प्रतिष्ठा घालवतात, या लोकांसाठी समर्थांनी ही ओवी ठेवली की विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे कोण विचारणार नाही. समर्थ म्हणतात त्या विद्येला कोणच विचारणार नाही. जर भ्रष्टाचारात सापडला, एखादी व्यक्ती भ्रष्टाचारामध्ये सापडली तर त्याची शून्य किंमत होते, लक्षात घ्या. तो कलेक्टर जरी असला तरी समाजात काय म्हणतात, तो चालला तो का, त्यानं खाल्लंय लोकांचं, भ्रष्टाचार केला त्याने, लाचलुचपत कायद्यानं पकडलंय, त्यात कायद्यात तो सापडलाय, म्हणजे हे केवढा मोठा कलंक म्हणून मारायचंय. सत्कर्म आहे का हे? दुष्कर्म आहे, लक्षात ठेवा. समर्थ काय म्हणतात की हे दुष्कर्म आहे, सत्कर्मात जगायचं आहे ना, बरेपणाने भलेपणाने वागायचं आहे ना, भ्रष्टाचार करायचा नाही, लोभ येऊ द्यायचा नाही. कितीही वाईट प्रसंग आला तरी त्या पैशाला, तसल्या घाण पैशाला हात लावायचा नाही. केवढाही मोठा अधिकारी म्हणजे कोणीही दबाव आणू द्या, पण ह्याला भीक घालायची नाही, असं समर्थ शिकवतात. कारण का हो, तरच देशाचं कल्याण आहे, तरच आपण समाजाचं ऋण, देशाचं ऋण फेडू शकू. आज आपल्याला एवढं मोठं पद मिळतंय हे आपलं महत्भाग्य समजायचं. आज लाखो करोडो विद्यार्थ्यांमधून आपलं सिलेक्शन होतंय, म्हणजे देवानं आपली नियुक्ती या चांगल्या कार्यासाठी केली. आपल्या हातून चांगलंच घडलं पाहिजे, चांगलं पद मिळवायचं आणि थोड्याशा लोभासाठी काय करायचं हो, तो कलंक घेऊन मरण्यापेक्षा चांगलं म्हणून जगता आलं पाहिजे. चांगलं म्हणून काय करता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. अन्यथा समर्थ म्हणतात की विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे कोणच विचारणार नाही त्या विद्येला, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की विद्या घ्यायची उत्तमाची घ्या, शिकवण उत्तमाची घ्या, वावरताना उत्तमाचं वागा, जे मिळालंय ते समर्थ आज्ञेने मिळालंय असं माना, परमेश्वर कृपेने मिळालंय असं माना. आचरण विवेक वैराग्याचं
राजे शिवाजी महाराजांसारखं स्वतः राज्य निर्माण करा हो. तुम्हाला ते पद मिळाले, त्या पदाचा वापर तुम्ही चांगल्या कार्यासाठी करा. अन्यथा काय होईल हो? अन्यथा विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तरी मग तय विद्येला कोण पुसे. 10 रुपयाच्या लाचेसाठी सुद्धा, लोभासाठी सुद्धा काय हो पकडले जातात. केवढा मोठा हा अनर्थ, केवढा मोठा हा अपमान आहे. आणि फॅमिलीला सगळ्या काय असतो, हे सहन करावं लागतं अखंड. म्हणून समर्थ म्हणतात की तो मार्ग न स्वीकारता विवेक वैराग्याचा मार्ग स्वीकारता आला पाहिजे. विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तर मग तय विद्येला कोण पुसे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.